नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी विराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांची स्वागत करीत आहे. तर शेतकऱ्यांकडे स्कायमॅट मॉडेल देखील अरबी समुद्र आणि बंगाल भागात एकदम पूर्ण पावसाळी वातावरण लागत आहे आणि हे पावसाळी वातावरण हे अरबी समुद्रामध्ये तयार झाल्यामुळे या वाऱ्याच्या प्रवाहाने ते पूर्ण महाराष्ट्रावर एकदम पावसाळी वातावरण एकदम खूप तयार होत आहे. अरबी समुद्रामध्ये एक चक्रवात वारे तयार झाले आहे. या चक्रवात वाऱ्यामुळे अरबी समुद्रामध्ये पूर्ण बाष्पीय ढग हे पूर्ण महाराष्ट्राकडे खेचले जात आहेत आणि महाराष्ट्राकडे खेचल्यामुळे येत्या 48 तासात म्हणजे 4 तारखेपर्यंत एकदम जोरदार असे पावसाळी वातावरण तयार होणार आहे. सध्या 2 दिवस तरी 3 आणि 4 तारखेला पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे, पण 4 तारखेला पाऊस हा 4 वाजल्यापासून पावसाचे एकदम जोरदार असे परिस्थिती अनुकूल वातावरण राहणार आहे. परंतु तोपर्यंत शेतकरी मित्र पणजी, रत्नागिरी, मुंबई या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाची सरी पडणार आहे का, परंतु 4 तारखेपासून पावसाळी वातावरण एकदम जोरदार तयार होत आहे. 4 तारखेपासून 4 वाजल्यापासून अरबी समुद्र आणि बंगाल सागरात या दोन्ही सागरामध्ये एकदम पावसाळी वातावरण आहे. त्या प्रवाहामुळे पाऊस हा पुढील 4 तारखेपासून म्हणजे 4 तारखेला 4 वाजल्यापासून एकदम खूप असे पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई या भागामध्ये 4 तारखेपासून होण्यास सुरुवात होणार आहे. शिखर पाहिला असता विदर्भ साईडला ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडणार आहे आणि 5 तारखेपासून हेच वातावरण 5 तारखेपासून 5 तारखेला पाहिला असता 5 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पालघर, नाशिक, संभाजीनगर तसेच नांदेड, विदर्भसाई ही पूर्ण विदर्भसाई या पूर्ण जिल्ह्यांमध्ये वातावरण 5 तारखेपासून एकदम जोरदार असे राहणार आहे आणि 5 तारखेला संभाजीनगर, बीड, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, सांगली, सातारा या भागात एकदम जोरदार असा पाऊस 5 तारखेला पडणार आहे आणि हाच पाऊस जवळजवळ 6 तारखे देखील 6 तारखेला नागपूर, अक्कलकोट, जळगाव या ठिकाणी होणार आहे. तसेच मुंबई या ठिकाणी वेळ असा 6 तारखेला आहे आणि 7 तारखेला देखील संभाजीनगर, जळगाव, अकोला, नांदेड या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तसेच विदर्भ साईडला देखील जोरदार पाऊस होणार आहे आणि 8 तारखेला शेतकरी मित्र जवळजवळ महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात नाशिक, जळगाव, संभाजीनगर, सोलापूर, नांदेड, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस आहे आणि हाच पाऊस मुंबई आणि कोकण भाग या भागामध्ये, नाशिक या भागामध्ये 9 तारखेला एकदम जोरदार, नाशिकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा पाऊस जवळजवळ 10 तारखेपर्यंत एकदम जोरदार असा पाऊस राहील. 9 तारखेला मुंबई, नाशिक, रत्नागिरी, पालघर या ठिकाणी एकदम जोरदार मुसळधार असा पाऊस आहे आणि त्याचा पहिला संभाजीनगर, बीड, सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे आणि जळगाव, अकोला, नागपूर, नांदेड, उमरखेडा या पूर्ण भागामध्ये एकदम जोरदार असा 9 तारखेला पाऊस एकदम जोरदार होणार आहे. 9 आणि 10 तारखेला 8, 9, 10 या 3 तारखांना पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये एकदम मुसळधार असा पाऊस पडणार आहे. त्यात नाशिक, पालघर, मुंबई या ठिकाणी आणि इतर पाहिला असता इतर ठिकाणी संभाजीनगर, बीड, जळगाव, अकोला या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस 8, 9, 10 तारखेला पडणार आहे. 6 तारखेपासून एकदम जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे. असे कोणत्या चॅनल आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.